तो इस बार सोपान के बल्ले से ये धमाकेदार शॉट सीमा रेखा पार 6 रन। पहला धमाकाता हुआ 6 रन। और लाजवाब स्ट्रोक, अच्छी गेंद थी, बढ़िया खेला, टीप पॉइंट की तरफ गेंद सीमा रेखा पार, 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। इस बार भी अच्छा शॉट है, बल्ले के रडार में आती हुई वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से सोपान मात्रे के बल्ले से ये दूसरा मैक्सिमम में 6 रन। ओवर की चर्चा करेंगे तो 15.25 की रन रेट से यहां पर चलना होगा इस मुकाबले में अगर बने रहना है। तो ये गलत गेंद है, फुल टॉस पे की थी, पहली गेंद डॉट आई थी और उसके बाद 6-4 कमाल की बल्लेबाजी। बीस रन जैसी एक गेंद समाप्त होगी, बिल्कुल टॉस बॉक्स में हम प्रवीण टेम्बे से 2 चौके 2 आसमानी छक्के निकले, 1+1 रन जुड़ेंगे, 2 टोटल 22 स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 17 गेंदों में अभी भी 40 रनों की जरूरत है। फ्रीड की गेंद, ये गेंदें इन्हें ना करे तो बेहतर, ये शॉर्ट पिच लाइन उछली हुई गेंदों को अच्छी तरीके से खेलते हैं और इस फ्रीड की गेंद के ऊपर सीधा ठोका है 6 रन। समालोचन क्षेत्र बिल्कुल गेंदबाज तैयार होते हुए, ओ इस बार क्या में है, फ्लाइट स्ट्रोक, गेंद सीधा सीमा रेखा तरफ, जिस एरिया में छक्का आया था इससे पहले, उसके बाद मिली है बाउंड्री, 4 रन। क्या इन्हें रोक लगा पाएंगे प्रेम का तारा? इस बार हवा में है, वी शेप, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद को निकाला, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सीमा रेखा पार, 4 रन। स्कोर कार्ड के ऊपर 14 में चाहिए 26। ये भी गैप में खेला हुआ स्ट्रोक है, फील्डर तने के दर्शक बहुत दूर है, सोपान को यहां पर रोकना बहुत मुश्किल बन रहा है। गौरी स्पोर्ट्स 11 ने वाली टीम को इन रन है 40। इस बार भी गैप में लगातार चौथा चौका, यानी कि 2 ओवर में रन बटोरे हैं टोटल टीम के लिए। लोअर फुल टॉस बॉल हवा में है, धीरज गेंद की तरफ जरूर आए थे, मिस फील्डिंग, गेंद सीमा रेखा पार, मस्ट नीडेड बाउंड्री, 4 रन। चाहेंगे बैकफुट पर जाकर एक्स्ट्रा कवर की दिशा में पावरफुल स्ट्रोक, सोपान मात्रे। रॉकस्टार जो पिछला छक्का लगा ना कवर पे, वो शॉट देख के मैं कहूंगा कि दिल खुश हो गया, लजीज शॉट था वो। ये बल्लेबाज सेट हो गए रॉकस्टार, मतलब आप कैसी भी गेंद डालो ये बड़े स्ट्रोक मार सकते हैं आज। 62 का लक्ष्य, अब जो दूरी है वो बताई जाएगी, प्रवीण के पास चलते हैं। देखिए स्क्रीन के ऊपर सोपान मात्र बल्ला उठाते हुए देख रहे, 15 गेंदों में विस्फोटक 52 रनों की पारी खेली, जिस पारी में 4 आसमानी छक्के, 7 चौके और महागुरु, 346.27 के स्ट्राइक रेट से वो बल्लेबाजी नजर आती हुई इस तूफानी बल्लेबाजी के बल्ले से। नौका खेळाडू मैदानामध्ये रोहित घरत, जर्सी क्रमांक 45 रोहित तुम्हाला पाहायला मिळेल। अतिशय चांगल्या लय फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय, तो सोप असेल कारण चांगलं योगदान ज्यांचं नेहमीच या टीम साठी राहिले गेले। उंचावर मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चेंडू जाईल ब्लॅक स्क्रीनच्या अगदी डोक्यावरून, हवाई सफर दंड पडेल तुम्हाला पाहायला मिळतील। सुरेख फटका मिडल ऑफ द बॅट,
आउट ऑफ द पार्क. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. त्यानंतर सुरेख कमबॅक करतोय हर्षदा गोलंदाज. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकला गेलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडूला भिडकावून दिलाय. दमदार षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावर. तो क्रीज उचलत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. सुरेख फटका. चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. दणदणीत षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 42 धावा धावफलकावर. खेळ बाकी असेल. 43 धावा धावफलकावर. बॅटच्या अगदी मधोमध चेंडूला फेकून दिलाय. डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून शेवट गोड केलं जातोय आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 49 धावा धावफलकावरती. सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. रोहित घरत त्या बॅटमध्ये चौकर आणि षटकारांची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळेल का? परंतु येणारे देखील चेंडू देखील सचिन लाणे अप्रतिम फेकत असताना या सामन्यामध्ये पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून सुरेख फटका. चेंडू सीमा पार आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. घरतनं तो फलंदाज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. 14-41 समीकरण मैदानामध्ये. पुन्हा एकदा सुंदर फटका. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार. दीपक सलग 2 षटकार आलेत. इथून जर तिसरा षटकार आला तर धनंजय शेठ पाटील माजी उपसरपंच 1000 रुपये, सच्चूबाई मात्रे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक, ज्ञानेश्वर भगत साहेब यांच्या वतीनं आणि हरिग्राम टीमला उंचावर मारण्याचा प्रयत्न. सुरेख फटका. इथे कॅश प्राइज आलाय खऱ्या अर्थानं. रोहित ने ठोकले 3 षटकार आणि ज्ञानेश्वर भगत यांचा पहिला पारितोषिक या स्पर्धेमध्ये. डीजे रोहित खरत खेळण्यासाठी सज्ज असेल. हिट मॅन या संघाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवती कल्पेश. हा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय. MS धोनी स्टाईलने सामना संपवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज गतीने पूर्ण झाली आहे आणि सामना विजय होईल या ठिकाणी वाघेश्वर हरिग्राम टीम. ताबडतोड फलंदाज जोरावर तो सामना जिंकला हरिग्राम संघ. षटक फेकलं रोहित घरतनं आणि तिथून मात्र कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतंय. अंकेचं षटक असतं. चांगला फटका. सरळ बॅटनं चेंडू जाईल. एका टप्प्याने सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. फलकावर येणारे चेंडू असतील 8 आणि 21 धावेची गरज. 8-21 समीकरण. तो निकल और चल, तोड़ दे इस अपने चुनौतियों के फंसे हुए दलदल. गेंदबाज तैयार और लाजवाब शॉट. सीधा हेलीकॉप्टर लैंड किया है. लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के ऊपर से सीमा रेखा पार. रोहित के बल्ले से रोहित मैन 6 रन. फलंदाजांसमोर दाखवावे लागतात. तो प्रयत्न. इथे फटका लाजवाब आहे. चेंडूमध्ये उंची आणि लांबी पाहायला मिळते. चेंडूला पाठवलंय ते अगदी स्क्रीनच्या वरून. सीमारेषा पार. उत्तुंग असा षटकार. यो बॅट
समोर तितकाच ताकदीचा फलंदाज रोहित घरत कट केलाय हलक्या हातानं गॅप मधून शॉट सिलेक्शन. वर बॅटिंग पहिल्याच बॉल वरती क्लास दाखवलाय आणि तोही कॅपिटल लेटर्स मध्ये. या बॉल वरती 4 धावा लिहिल्या जात आहेत. येतोय खणखणीत चौकार. फिफ्टी 50 मुकाबला. लॉट केलाय कॉम्बॉक्सच्या समोर. इट्स अ बिग हिट षटकार. सबसे बड़ी ताकत करत असताना हा फुलटॉस बॉल मिस टायमिंग असला तरी या एंडनं रन बनतात. मी सांगितलं बॉल सीमारेषे पलीकडे प्रयत्न तिथे सुरेख केला. जवळपास बॉलवर पोहोचला देखील फिल्डर, परंतु चेंडू स्टॉप करू शकला नाही. षटकार इथे मिळेल 6 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय. रोहित गरड टीम हरिग्राम पुन्हा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत त्या ठिकाणी. अतुल